उजनी धरणावरून जे आहे ती बार्शी शहराला पाणी पुरवठा ज्या योजनेतून होतोय, उजनी धरणाला जो बार्शी शहराला पाणी पुरवठा होतोय, त्या पाणी पुरवठा योजनेला जो आहे तो मागील अनेक महिन्यापासून जो आहे तो गळती सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल तर उजनी धरणावरून थेट बार्शी शहराला जी आहे ती पाणी पुरवठा योजना सुरू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहराची ताण जी आहे ती उजनी धरणावरून भागवली जाते आणि याच उजनी धरणाला वरून जाणाऱ्या पाईपलाईनला जी आहे ती मोठी गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळते। मागील अनेक महिन्यांपासून ही गळतीचं सत्र सुरू आहे, मात्र बार्शी नगरपालिका प्रशासन असेल, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचं मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। सध्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्र समस्या असताना कुर्डुवाडी बार्शी रोडवरील पापनस वडशिंगे फाट्याजवळ ही उजनी बार्शी पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या वॉलमधून जो आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्याभरात जे आहे ते पाणी टंचाईच्या झळा जी आहे ते प्रत्येक गावाला भेडसावताना पाहायला मिळत आहेत। मात्र एकीकडे ही पाणी टंचाईची झळ असताना दुसरीकडे मात्र ही लाखो लिटर जी आहे ती दररोज पाण्याची नासाडी जी आहे ती होताना पाहायला मिळते। एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, भटकंती करावी लागते, मात्र दुसरीकडे बार्शी पाणी पुरवठा योजनेला मात्र मोठी गळती लागली आणि याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। मागील अनेक महिन्यापासून जी आहे ती ही अवस्था आहे आणि लाखो लिटर पाण्याची जी आहे ती नासाडी होताना पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासनाला या समस्येकडे आणि या गांभीर्यानं समस्येकडे पाहायला वेळ आहे का, असा संतप्त सवाल जो आहे तो जलतज्ञ जे आहे ते विचारताना पाहायला मिळत आहे। कारण कण जो आहे तो पाण्याचा इतका महत्त्वाचा असताना दुसरीकडे मात्र पाण्याची बेसुमार जी आहे ती नासाडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सुहास मी संदीप शिंदे, TV9 मराठी, बार्शी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।